नमस्कार मित्रांनो, जी PDCC बँकेची क्लर्कची जी ॲडव्हर्टाईजमेंट आली होती 2021मध्ये, तर त्याचं आता नोटिफिकेशन आलेली आहे. एक्झामचं ते आता डिटेल्समध्ये ओपन केलं तर समजेल की काय अपडेट आहे ते. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आणि तुम्हाला जर मॅसेज आलं नसेल, सगळ्यांच्या मोबाईलवरती मेसेज येणार आणि पासवर्ड आणि लॉगिन आय डी आपल्या याच्यावरती येणार, ईमेल आय डीवरती, जे त्यावेळेस तुम्ही रजिस्टर्ड केलं असेल ते. ठीक आहे मित्रांनो, तरी ही सूचना आता किती कालची आहे मित्रांनो. ठीक आहे, तर 19 तारीखला तुम्हाला ईमेल किंवा मेसेजद्वारे कळवण्यात आलं असेल की ॲडमिट कार्ड, लॉगिन, पासवर्ड वगैरे येईल मित्रांनो. ठीक आहे, तर एक्झाम आता होणार आहे. तर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल आणि एक्झाम केव्हा होणार त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. तर याचा जो सिलेबस आहे मित्रांनो, जी अगोदरची जी नोटिफिकेशन, ही जी साईटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट जाऊन तिथं बघू शकता. ही जी लिंक, ही जी ॲड आलेली होती त्यावेळेस जी पात्रता होती मित्रांनो, ते संपूर्ण सेमच असणार आहे. ठीक आहे, आणि इथे वेतन श्रेणीमध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो. इथे जे 1 वर्षाचं म्हणजे प्रोहिबिशन पिरियड जे असतो त्याच्यामध्ये 13,500 रुपये पेमेंट दिलेली होती त्यांनी 1 वर्षासाठी, तर त्याच्यामध्ये पण वाढू शकतं. जवळपास 15,000-15,500 रुपये पेमेंट होऊ शकतं. आणि जो हा अंदाजे 22,000 आहे त्याच्यामध्ये पण बदल होऊ शकतात, 25,000पर्यंत जाऊ शकतं मित्रांनो. आणि हां, हे जो सिलेबस दिले आहे एक्झामचं, तो सेम ॲज इट सेम राहणार. याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे मित्रांनो. बँकिंग आणि सहकार 30 मार्कासाठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी 20 मार्कासाठी, कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था 10 मार्कासाठी, मराठी भाषा ज्ञान 10, संगणक व माहिती तंत्रज्ञान 10 आणि बुद्धिमापन चाचणी 10, असे करून 90 मार्कासाठी एक्झाम होणार आहे मित्रांनो. आता इथे कागदपत्र वगैरे दिलेले आहे, हे संपूर्ण तर माहिती असेलच मित्रांनो तुम्हाला. आणि ते PDF डायरेक्ट तुम्ही लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन डायरेक्ट बघू शकता. ठीक आहे, तर आता महत्त्वाचं काय, आता तुम्हाला जर मेसेज आलं नसेल, ईमेल आलं नसेल, तर यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे का ते चेक करायचं. ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन डायरेक्ट तुम्ही इथं रजिस्ट्रेशन नंबर जर असेल तुमच्याजवळ, मोबाईलमध्ये ईमेलवरती सर्च करून बघा मित्रांनो, असेल तुमच्याजवळ काही तर ते टाकून, नाही तर फुल नेम टाकायचं. असं योगेश वगैरे जे तुमचं फुल नेम आहे ते तुमचं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे येईल. आणि तोच रजिस्ट्रेशन आपल्याला इथे खाली लॉगिन आय डीमध्ये वगैरे टाकायचं. ठीक आहे, आणि तुमचं जर काहीच म्हणजे मेसेज आलं नसेल, पासवर्ड आलं नसेल, काहीच आलेलं नसेल, तर तुम्हाला ईमेल आय डी लिंक करण्याची तारीख किती आहे, 5/6/2025पर्यंत उपलब्ध आहे मित्रांनो. तर ही महत्त्वाची बाब आहे. तर तुम्ही ईमेल आय डी इथे क्लिक करून तुम्ही जर तुमची ईमेल आय डी अगोदरची तुम्हाला लक्षात नसेल तर तुम्ही इथे जाऊन अपडेट करू शकता मित्रांनो. ठीक आहे, आणि आता सध्याला तुमचं काही होत नसेल तर 1-2 दिवस, कारण की आत्ताच आजच 19 तारखेलाच वेबसाईट चालू झाली, तर याच्यामुळे खूप काही प्रॉब्लेम येत आहे. तर 5-6 दिवस होऊ द्या मित्रांनो, व्यवस्थित चालेल. त्या मॅडमशी, त्यांना जे कस्टमर केअरचा नंबर आहे ना, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यांना कॉल करा काही जर प्रॉब्लेम असेल तर. मी त्यांना कॉल केलं तर त्यांनी हेच सांगितलं आहे की सध्याला लोड आहे म्हणून, तर 1-2 दिवसात होऊन जाईल. हां, तरी इथे लॉग इन करायचं मित्रांनो. तुमचं जे युजरनेम आहे, फॉर्म नंबर वगैरे ते टाकायचं, आणि पासवर्ड तुम्हाला ईमेलवरती तो टाकायचा. आणि ईमेल जर तुमच्या अगोदर लक्षात नसेल ईमेल कोणता टाकला आहे, तर अपडेट करण्यासाठी मी माहिती सांगली त्याच्यानुसार करायचं आहे. कॅप्चा टाकायचं आणि तुमचं ॲडमिट कार्ड आलं असेल किंवा इतर माहिती असेल तर ते समोर डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. धन्यवाद. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.